नमस्कार. पुनर्विवाह भाग 1ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर चला आता आपण पुढे बघूया की आकाश पुनर्विवाह का करतो. आकाशची तडफड बघवत नव्हती. डॉक्टरांनी हात टेकले होते. शेवटी तेच घडलं. त्याच रात्री सलोनीची प्राणज्योत मावळली. त्यानंतर सुमारे 2-2.5 महिन्यांचा काळ उलटला. त्या घराकडे लक्ष गेलं की पूजाला सलोनीचा तो सुंदर निरागस चेहरा आठवायचा. आकाशची तडफड आठवायची. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे पटायचं. अन कर्तव्यदक्ष प्रेमळ नवरा म्हणून आकाशचं कौतुक वाटायचं. त्या दिवशी दुपारी 2चा सुमार असेल. सर्व कामं आटोपून पूजा दुपारी आडवी होणार तेवढ्यात दाराची घंटी वाजली. दारात एक स्त्री उभी होती. तिला हल्ली समोरच्या घरात पूजानं बघितलं होतं. आमंत्रण द्यायला आले. मोठ्या मालकीनबाईनं पाठवलंय मला. काय आहे? उद्या लग्न आहे. नक्की या. पूजा काही बोलेल, विचारेल इतकाही वेळ न देता ती तडक निघून गेली. बहुधा ती फार घाईत असावी. ती निघून गेली. जाता जाता पूजाची झोप उडून गेली. पूजा विचार करत होती कोणाचं लग्न असावं. कारण लग्नाच्या वयाचं कोणीच तरुण किंवा तरुणी त्या घरात नव्हते. सायंकाळी विवेक येताच पूजानं मनातली खळबळ त्याच्यासमोर मांडली. तिला वाटत होतं की तिच्याप्रमाणे विवेकही चकित होईल. विचार करेल कुणाचं लग्न. पण तसं काहीच झालं नाही. तो नेहमीप्रमाणे शांतच उभा होता. सहज म्हणाला, शेजारी आहेत. आपल्याला जायला हवं. पण तुम्हाला माहीत आहे का लग्न कोणाचं आहे ते? कुणाच्या लग्नाला आपण जाणार आहोत? पूजानं जरा नाराजीनंच विचारलं. तिला वाटलं विवेक तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय. अगं लग्न आकाशचं आहे. शौर्याचं तर लग्न करता येणार नाही ना. किती लहान आहे तो. सलोनीच्या आईवडिलांचीच इच्छा आहे की लग्न लवकर व्हावं. कारण आकाशला याच महिन्यात ऑफिसच्या कामात परदेशी जायचं आहे. गेले कित्येक महिने सलोनीच्या आजारपणामुळे तो हा प्रवास टाळत होता. सलोनीच्या चुलत बहिणीशीच त्याचं लग्न होतंय. हे ऐकून पूजाच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं तिला. ज्या आकाशबद्दल आदर्श नवरा म्हणून तिला प्रचंड आदर आणि कौतुक वाटत होतं, तो आकाश बायकोच्या मृत्यूला 2 महिने होत आहेत तोवर पुन्हा बोहल्यावर चढतोय. मग ते प्रेम, ती सेवा, ती तडफड सगळा दिखावाच होता ना. नवऱ्याच्या आयुष्यातलं बायकोचं स्थान फक्त ती जिवंत असेपर्यंतच असतं का? बायको मेली की तिचं नावही पुसून टाकायचं आयुष्यातून. मला काही झालं तर विवेकही असंच करेल का? पूजा या विचारांनी इतकी दुःखी झाली. भांबावली की पटकन सोफ्यावर बसली. दोन्ही हातांनी तिनं डोकं दाबून धरलं. सगळं घर फिरतंय असं तिला वाटलं. विवेकनं तिला आधार दिला. काय झालं पूजा? काय होतंय? त्याने तिला प्रेमळ शब्दात विचारलं. पूजानं उत्तर दिलं नाही. तुला धक्का बसलाय का? शांत हो बरं. अगं तुला काही झालं तर माझ्याकडे कोण बघणार? त्याने तिला जवळ घेत समजूत घालत म्हटलं. एरवी विवेकच्या या शब्दांनी सुकवणारी पूजा एकदम तडकून ओरडली. तर मग तुम्हीही या आकाशसारखी दुसरी बायको घेऊन या. सगळे पुरुष मेले असेच दुटपी अन स्वार्थी असतात. तिला थोपटून शांत करत अत्यंत संयमानं विवेकनं म्हटलं, तू उगीच डोक्यात राग घालून स्वतःचं BP वाढवू नकोस. आकाशला सलोनीच्या आईवडिलांनीच आग्रह केला आहे. कारण आकाशला ते आपला मुलगाच मानतात ना. त्याचं एकटेपणाचं दुःख बघवत नाहीये त्यांना. शिवाय लहानग्या शौर्यालाही आईची माया हवी आहे ना. त्यांनीच समजावून सांगितलं की तू लग्न कर. तुझ्या पत्नीच्या रूपात आम्हाला आमची मुलगी मिळेल. त्यांनीच पुढाकार घेऊन आपल्या पुतणीशी त्याचं लग्न जुळवलं आहे. एव्हाना पूजा थोडी सावरली होती. विवेकनं तिला पाणी प्यायला दिलं. पुन्हा त्या स्निग्ध शांत आवाजात
तो बोलू लागला, पूजा, आयुष्य म्हणजे केवळ आठवणी आणि भावना नसतात. वास्तुस्थिती समजून घ्यायला हवी. प्रसंगी भावनांना मुरड घालावी लागते. वास्तवाला सामोरं जावं लागतं. दुःख विसरून भविष्याकडे वाटचाल करणं याला जीवन असे नाव. पण त्याचं सलोनीवर प्रेम होतच, अजूनही आहेच. ते कायमच असेल. दुसरं लग्न करतोय म्हणजे सलोनीला विसरला असं नाहीये. पण सलोनी आता परत येणार नाही. पण या पत्नीत तो आता सलोनीला बघेल. ही त्याची सलोनीला अत्यंत सार्थ आणि व्यावहारिक श्रद्धांजली आहे. हे लग्न म्हणजे स्त्री आणि पुरुष एकमेकांचे पूरक असल्याचा पुरावा आहे. संसार रथासाठी दोन्ही चाकं लागतात. आकाशच्या संसाराचा रथ जेवढं लवकर मार्गावर येईल तेवढंच चांगला ना. आता मात्र पूजाला आपल्या खोट्या विचाराची लाज वाटली. विवेकने किती शांतपणे अन ढोळसपणे विचार केला होता. खरोखर आकाश पुन्हा लग्न करतोय यात अयोग्य, अनुचित काय आहे? त्याच्या प्रेमाला बेगडी ठरवण्याचा अधिकार तिला कोणी दिला? पूजानं विवेकचा चहा आटोपला. रात्रीचा स्वयंपाक व जेवण झाल्यावर ती म्हणाली, उद्या लग्नाला जाताना काय कपडे घालायचे ते आत्ताच ठरवूयात, म्हणजे सकाळी घाई होणार नाही. लग्नाला जायचं म्हणजे व्यवस्थित जायला हवं ना. विवेकनं हसून मान डोलवली. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.